साधनाचे आपले गजानन वाघ साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मंडळी हो, मी संजय देशमुख साहेबांचा अत्यंत आभारी आहो. 3 वर्षापूर्वी यांनी माझा एकदा सत्कार केला होता आणि त्यांनी जो रस्ता मला दाखवला त्याच्या तिप्पट वेगाने मी तो रस्ता तर चालत आहो. आणि आज पुन्हा माझ्या ध्यानीमनी नव्हतं, आठवड्यापूर्वी हे बोलले तुम्हाला मी असं निमंत्रित करतो. म्हटलं या. परंतु मला खूप आनंद असा वाटला की आज त्यांनी भारत मातेचा सत्कार केला. त्यामुळे सर्वत्र एक वेळा म्हणा भारत माता की जय. कारण भारत माता कोण आहे? ही मॅडम आहे. आज मोदी साहेबांना 10% तेल कमी करा, 10% तेल करा. मी काश्मीरच्या राजाला सांगितलं, अरे तुमच्यासारखी माणसं पुढाकार घेतील. साहेब ही बघा तुम्ही, नागे साहेब, ती जाडी जाडी सासू, ती सून, ती नात आणि ती वरची सेलिब्रिटी म्हणजे ही मॅडम, ह्या चारही एकच स्त्रिया आहेत. फक्त 3 महिने हा आहार घेतला आणि त्या अशा झाल्यात. म्हणजे तुम्ही जर फॉलो केलं, आता भाषणाला नव्हते वाटतं तुम्ही यांच्या साहेबांच्या, हां, तर आपण देश बदलवू शकतो. आणि मंडळी हो, सोळंकी साहेबांनी बराच वेळ घेतला, तर मी 20 मिनटं मागितले होते, मी 10 मिनटं आटपणार. मी 3 गोष्टीकरता माझं आयुष्य समर्पित केलं. एक म्हणजे 157 कोटी लोकांना ही जी साध्या आहारातून सर्व आरोग्य विद्या आहे, ही 157 कोटी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. कारण 15 ऑगस्ट 2047 रोजी एकही व्याधीग्रस्त मनुष्य उरणार नाही. आणि म्हणून आज माझं आशास्थान आहे ह्या मॅडम. कारण माझ्याकडे मॅडम 6000 क्लिप आहे. आणि तुम्ही आता काहीतरी डेंटल कॉलेजशी कनेक्टेड आहात असं बोलला, तर ज्योती माहूरकर यांची माझ्याकडे अर्ध्या तासाची क्लिप आहे. त्या म्हणतात की माझी वरचे 16 दात पाडायचे होते आणि तिथं कवळी बसवायची होती, आणि ही विद्या त्यांच्या नशिबात आली. तुमच्यासारखी डेंटल डॉक्टरीन ती 1 वर्षाने म्हणते, अगं ज्योती तू काय चमत्कार केला, अगं जगातली कुठली औषध घेतली? म्हणजे काही नाही, हे असं केलं. अगं तुझे दात एकदम पक्के झाले, ते आता काढायची गरज नाही. आज विडिशाला एका स्त्रीला 23व्या वर्षी मूल झालं. डॉक्टर यांच्यासारखा सज्जन डॉक्टर होता, तो म्हणे हे बाई पण वाचणार नाही, बाळ पण वाचणार नाही. वाचलं तर नशीब, दोघं वाचले तर महानशीब. डबल तिला प्रेग्नन्सी होत नव्हती. 37व्या वर्षी मॅडम त्यांच्या जीवनात हा आहार आला, ही विद्या आली. आणि 44व्या वर्षी त्यांना फुल खिले गुलशनसारखं वाटलं, प्रेग्नंट झाली. आणि 6व्या महिन्यात ते लोकल डॉक्टरकडे जेव्हा गेले, ते डॉक्टर बोलले, पोरी तुझी पहिली डिलिव्हरी मीच केली आणि तू जगातली कुठली औषध घेतली? ही नाही म्हणे, असं केलं. अगं म्हणे तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल, 10 मिनिटात डिलिव्हरी, तुझं बाळ एकदम एक्सलंट असेल. तर अशी मॅडम ही महान विद्या आहे. आणि म्हणून त्याच्यावरनं, या मॅडमवरनं आणि इतर लोकांवरून माझ्याकडे 20 भारतमाता निष्ठावान डॉक्टरांची मी एक वेगळी प्लेलिस्ट बनवली. 1966 साली राज्यपाल नाथ बंधुदास उत्तर प्रदेश, ते म्हणत की मी या विद्येवर बिलकुल विश्वास ठेवत नाही. आणि त्यांच्यासोबत डॉक्टर SSL श्रीवास्तव, 12 गोल्ड मेडल. मी तुम्हाला पुस्तकं आणून देईल तुमच्या घरी, तुम्हाला 2-3 तास याच्यावरती विचार सांगेन. आणि मग ते नाथ बंधुदास, ते सिव्हिल सर्जन आणि डीन, आणि 30 पेशंट घेतले हॉस्पिटलमधले. आता साहेबांनी जसं सांगितलं, 9 दिवस त्यांना पाण्यावर आणि आपल्या सहज पाणी लिंबूवर 1-1 ग्लासवर त्यांचे उपवास करून घेतले. तो चकित झाले ते राज्यपाल. आणि त्यांचं पत्र आहे, ते तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवेन. ते बोलले भारत मातेची महान विद्या आहे, हिची कदर करा, हिची ओळख करा. आणि तीच विद्या मॅडम 19 मार्च 2013 स्वर्गीय रामबंधुदास, रामनरेश यादव मध्य प्रदेश यांनी सर्व आमदारांना ही विद्या दिली. आणि म्हणून आज जेव्हा देशमुख साहेबांनी मला निमंत्रण दिलं, तर मागं मी 2दा फसवलं सोलंकी साहेबांना, ते माझे भाषण झालंच नाही. तरी मी भीत म्हटलं, आप आओगे क्या, बड़ी खुशी होंगी, दोनों आओगे तो दूध में शक्कर मिलेगा. तर आज हे आलेत, तुम्ही आलात. आणि आता हे नागेसाहेब तुमचं कर्तव्य आहे, आपल्या विधान भवनात ही विद्या लावायची आहे. आणि ज्या आयुष मंत्राचं आपण कौतुक करतो, त्या आयुष मंत्र बिलकुल ऐकायला तयार नाहीत.
हिमाचल प्रदेशची सोवा रोगपा नावाची विद्या जे 2 जिल्ह्यात आहे ती आयुष मंत्रालयाला माहीत आहे. राजेश कोटेच्या मला धक्के मारून हाकलून देतो. लक्षात आलं काय? आणि त्याला जो प्रतिस्पर्धी आहे ते आपले सोलापूरचेच आहेत, काय अनंत बिरादर, नॅचरोपॅथीचे आहेत ते. आणि त्यांना वाटतं की ही जर विद्या पुढे आली तर नॅचरोपॅथीला भीक मागावी लागेल. आणि हा प्रयोग आम्ही डॉक्टर सत्यलक्ष्मी मॅडम, पुण्याची ती मॅडम, तिच्यासोबत टॅली केला. त्यांनी वाघ साहब मैं मेरे बच्चों को नहीं ये पढ़ा सकती. मी त्यांना म्हटलं तुम्हारे बच्चे अभी 250 डॉक्टर लोग बाहर जा रहे, इनको मैं एक दिन थेरी सिखाता, एक दिन प्रैक्टिकल. तिने चिंतन केलं की ये बच्चों को तो भीक मांगना पडेगा, कारण काही औषधच नाही, काही खर्चच नाही. मग नॅचरोपॅथीवाले डॉक्टर करतील काय? तर राज्यपालांना मी यावेळेस पत्र लिहिलं. म्हटलं राज्यपाल साहेब तुमची दिशा चुकली. म्हटलं तुम्ही नॅचरोपॅथी चांगली गोष्ट आहे, पण म्हटलं देशाचं फार मोठं हे होईल म्हटलं नुकसान. आणि म्हणून मी माझं जीवन त्या विद्येसाठी अर्पण केलं. दुसरं ध्यान, ते याच्यामध्ये इनबिल्ट ध्यान आहे आणि मुलं सुधारतील. आज मॅडम 9व्या वर्गातला मुलीला 11 वर्षाचा तिचा भाऊ आई करतो. यूट्यूबवर आता बातम्या सुरू आहेत. आणि आपण जेव्हा ध्यान मुलांमध्ये आणू तर तो मुलगा म्हणतो की शिक्षक म्हणतात कि विद्यार्थी अभी चोरी भी नहीं करते, ग्राउंड में पड़ा हुआ सामान HM के ऑफिस में ला के देते. म्हणजेच हा विद्यार्थी उद्या तरुण झाल्यावर चांगला अधिकारी बनेन. जरी 35 वर्षात टीचरनं पुण्यासारखं त्याला ओढलं, चल तू, तो जाणार नाही. तो शिवाजी महाराज म्हणून तुम्ही माझ्या आई आहात, किंवा तो मुलींचे तुकडे करणार नाही. लक्षात आलं का व्हॉट आय एम स्पीकिंग? मॅडम मी काळाच्या 25 वर्ष पुढे गेलेलो आहो आणि म्हणून मी आता लोकांमध्ये सहसा जास्त बोलत नाही. जेव्हा तुमच्यासारखे गुणवान मंडळी येतात तेव्हा ज्या भावना व्यक्त होतात. मी जेव्हा दिल्लीला एका ट्रेनिंगला होतो तर ते माझे मित्र 3 दिवस नाव सांगायलाच तयार नव्हते, पण 3 दिवस मी त्यांचं डोकं खाल्लं. आणि मग ते अलीगडचे शेख हसन के असं त्यांचं नाव, त्यांनी अत्यंत मला प्रेमाने मिठी मारली. बोले वाघ साहब मैं तुमको बुलाऊंगा और हमारे सब कायनात में ये विद्या बताऊंगा. तर मॅडम मी 10 वर्ष गळ्यात कॅमेरा घालून फोटोग्राफी केली इंदिरानगर वगैरे. त्यामुळे मला मुस्लिम, बौद्ध, हिंदू, शीख सर्व माझेच वाटतात. तर आज आपण सर्व समाजामध्ये ही विद्या पसरवू, कारण BP मुस्लिमचा नाही, BP हिंदूचा नाही, BP गुजरात्याचा नाही. लक्षात आलं का? आणि आपलं जीवन चांगलं करू. 20 वर्षापूर्वी आरोग्य काही विशेष नव्हतं. आता आरोग्य असं झालं, तुमचा 10 लाखाचा विमा, तुमचा 20 लाखाचा, अरे तुम्ही तो राष्ट्रीय, तुमचा 40 लाखाचा विमा पाहिजे. इतकं हे रसातळाला चाललं. आणि साहेब तुम्ही काहीच नाही. मला 10वा महिना होता. 5 वर्षापूर्वी म्हणायचा मी एखाद्या अटॅकनं मरून जाईल, परंतु माझं काहीतरी भाग्य की मला हा मार्ग सापडला. आणि आज बघा मी 25 वर्ष तरी मरणार नाही. माझा जन्म 1957चा. म्हणजे भारत माता जेव्हा व्याधीमुक्त, दवामुक्त होईल आणि श्रावणबाळ तयार होतील तेव्हा माझा मृत्यू होईल. अशाच रीतीनं गावंडे साहेबांनी काही तो विषय लक्षात आला नाही अजून, पण सुभाष पाळेकर यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं आणि त्याला टॅली उत्तर दिलं आपले राज्यपाल आचार्य देवव्रत. त्यांनी त्यांची निर्जीव झालेली जमीन रासायनिक खतांनी, त्याची क्लिप आहे 2 तासाची, पाठवून मी तुम्हाला. तर ते शास्त्रज्ञ सांगतात की निर्जीव जमिनीमध्ये 1 ग्राममध्ये 600 लाख झाडाला आवश्यक कीटाणू. पण ती जमीन जेव्हा सुभाष पाळेकर पद्धतीनं सजीव झाली आणि ती एकदम चांगली झाली, तुम्ही ती क्लिप जरूर ऐकजा सकाळी 5 वाजता. तर त्याच जमिनीत 1 ग्राममध्ये 161 कोटी आपल्या याचे जीवाणू झाडाला आवश्यक असलेले. तर एवढं मोठं संशोधन कार्य आहे. त्या सुभाष पाळेकरांचं 1100 हेक्टर क्षेत्रावर बेलोराला इंटरनॅशनल जागतिक आपल्याला करायचं आहे. तिथं बोर्ड लावायचं आहे की सुभाष पाळेकर कृषी पद्धत केली आहे, यहाँ बडनेरा उतरिये. त्यांचं नाव आता नष्ट केलं, पण तुम्ही आपण खानदानी आहो, आपण त्यांचं नाव विसरणार नाही. तर अशा रीतीने मी माझ्या 3 धोरणांसाठी, म्हणजे जेव्हा 15 ऑगस्ट 2047पर्यंत आपण सर्व मन लावून काम करू तेव्हाही 14 कोटी हेक्टर शेती सजीव झालेली असेल.
1 किलोसुद्धा युरिया लागणार नाही, 1 लिटर कीटकनाशक लागणार नाही. आणि आज जे आपण आपल्या मुलांचं म्हणजे सर्व नष्ट केलेलं आहे. आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो, सुशिक्षित बिल्डिंग. 9व्या वर्गातले 2 पोरं एकमेकाशी बोलत होते, अरे हे तो चॉकलेट को छिद्र है, इसमें तो ड्रग है. आणि सुप्रिया सुळे मॅडमची आठवण झाली की अध्यक्ष महाराज, हा ड्रग घराघरात पोहोचलेला आहे, मुलं नष्ट होत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत. तर हे असे कठीण प्रश्न आहेत. परंतु जेव्हा आपण ही वाटचाल चालू तेव्हा श्रावणबाळ मुलं होतील. आणि ह्या आरोग्य पद्धतीने आता साहेबांनी उदाहरण दिलं की 22 लाख रुपये इकडून तिकडून जमा केले होते आणि त्याच्यात की होणार नव्हतं असं नाही. त्यांचा पुनर्जन्म झाला. आणि हे मी भरपूर, आणि मी 6000 क्लिप गोळ्या केल्यात. किती? 6000. मुलींच्या PCOD, PCOS प्रॉब्लेम. आता तर निर्लज्जपणे झालं. मी कोल्हापूरला उतरलो, म्हटलं तर लोकांनी देवीला बाळ मागायचं किंवा डॉक्टरींना. नपुसकता कलेक्टर सांगतात की प्रत्येक जिल्हा कोर्टात हजार प्रकरणं आहेत. आणि म्हणून या देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी मला तप सेवा समितीसारखा सुंदर आणि सोपा रस्ता कुठला दिसला नाही. आणि म्हणून मग माझं आयुष्य मी देशासाठी अर्पण केलं. मला कुठेही पाठवा, मी भाडं घेत नाही, मानधन घेत नाही, जेवण घेत नाही. आणि नागेसाहेब, तुम्ही जेव्हा जवान होतात त्यावेळेस ते सोनेरी शर्ट घालायचे, पैजामा घालायचे. त्यावेळेस तुमच्या मी प्रोग्रामला आलो होतो. आणि मी यांना म्हटलं होतं, गजानन नागेसाहेब तुम्ही पाहिलं पण आता लक्षात येत नाही, पाहिलं. आणि पहिल्यांदा मी ओळखलंच नाही. हे म्हणत की ज्यांनी आपल्याला हॉल दिला त्या हॉलवाले येणार आहेत. तर मी तुम्हाला हॉलवाला समजलो. तर मी बऱ्याच वेळ बोलू शकतो या विद्येवर खूप हे, परंतु मला तुमच्या गावी बोलवा. फक्त काय झालं, साहेबांनी कधी म्हटलं माझ्या मुलाचं लग्न आहे 28 एप्रिलला, तर मोठ्या आवडीने मी जातो. त्या लग्नात नवरा नवरी स्टेजवर असं 1-1.5 तास भाषण देतो. पण मग यांना इमोशनल ब्लॅकमेल करतो की तुम्ही BDO आहात, चला तहसीलदाराकडे जाऊ, सर्व सरपंचांना शिकू, तुम्ही तो देशमुख साहेब कलेक्टरच्या ओळखीच्या, चला कलेक्टरजवळ बसू, साऱ्या जिल्ह्याला सेन्सिटाईज करू. तर अशा रीतीनं मी माझं वेळावर हे करत राहतो. आज तुम्ही सर्व लोकांनी मला बोलावलं, खूप आनंद वाटला. आणि साहेबांनी तर कसं काय म्हणजे हे केलं. आणि तुम्ही पाहिलं असेल की मी 10 वर्ष फोटोग्राफर होतो, त्यामुळे काय आवाज महत्त्वाचा, विचार महत्त्वाचे. आणि म्हणून माझं रेकॉर्डिंग जे असतं ते सतत मी करत राहतो, ते विचार जात राहतात. आणि आपण आशा करूया की पुढच्या वर्षीपर्यंत 20 कॉलेजमध्ये डोंबिवलीच्या मुली सेन्सिटाईज झाल्या, मुलींची मासिक पाळीचा प्रॉब्लेम हटला. ही जबाबदारी तुमची राहील मॅडम. आणि तुम्हाला समजून घ्यावं लागेल, 7 दिवस विद्येला जावं लागेल. नाही जाणार तर माझ्याकडून समजून घ्या. भरत सोलंकी साहेबांचं ऑक्टोबरमध्ये शिबिर असतं 8 दिवसाचं तिथं हे करा. हा, जोगेश्वरी में. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. माझ्याकडे 6000 क्लिप्स आहेत. पण माझा नंबर सर्वांनी घ्या. माझा नंबर 877 माझा नंबर 877 927 5426. मी पुन्हा एकदा सांगतो, माझं नाव गजानन वाघ. माझा नंबर 877 927 5426. कोणाला BP असो, डायबिटीस असो, कॅन्सर असो, मला फोन करा की वाघ भैया कहाँ पर शिबिर है. आणि मॅडम जबीना मॅडम, माझी खूप इच्छा आहे की 11 मुस्लिम स्त्री एखाद्या शिबिरला न्याव्या आणि त्यांना BP शुगरमध्ये दुरुस्त झाली हे त्यांना दाखवावं. कारण BP मुस्लिम नाही, शुगर हिंदू नाही, आजार आहे. आणि आपल्याला जगणं, मानवता हा आपला धर्म आहे. आणि या विद्येमध्ये पहिलंच सांगतात की भाई हे पुरातन विद्या होती. हिंदूंमध्ये नवरात्र, मुस्लिमांमध्ये रोजे, ख्रिश्चनांमध्ये चॅरिटी उपवास, शिखांमध्ये शीख बंदोबस्त. म्हणजे ही सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या मानवतेची विद्या आहे. म्हणून हिच्याकडे राम म्हणून पाहू नका, बुद्ध म्हणून पाहू नका. आपल्याला जगायचं, आपण बहीण भाऊ आहोत सर्व. आणि उल्हासनगरला, मी तिसगावलाच राहतो, त्यामुळे तुमच्या संपर्कात राहीन.